हॅलो एव्हरीवन, दिस इज BSc सेकंड इयर लेक्चर रिअल अनालिसिस. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं. आर्किमेडियन प्रॉपर्टी डिस्कस केली, ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं ते स्टेटमेंट काय आहे आर्किमेडियन प्रॉपर्टीचं. A, B कोणतेही दोन रिअल नंबर घेतले ते पॉझिटिव्ह आहेत. देन देअर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर सच दॅट NA इज ग्रेटर दॅन B. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, त्याच्यावरती 5 करोलरी पाहिलं. करोलरी म्हणजे काय असते, एखाद्या थेरमच्या स्टेटमेंटवरून आपल्याला काही कन्क्लुजन्स मिळतात, त्याला काय म्हणतो आपण, करोलरीज म्हणतो. त्यानंतर आपण 5 करोलरीज पाहिल्या. आज आपण एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करणार आहोत, म्हणजे कम्प्लीटनेस प्रॉपर्टीज आहे, फक्त डेड काइंड फॉर्म ऑफ कम्प्लीटनेस प्रॉपर्टी. डेड काइंडनी एक वेगळ्या पद्धतीनं कम्प्लीटनेस प्रॉपर्टीची मांडणी केली. ती मांडणी आपण इथं बघणार आहोत. सो आवर 4.3 कन्सेप्ट, डेड काइंड फॉर्म ऑफ कम्प्लीटनेस प्रॉपर्टी. 4.3 डेड काइंड फॉर्म ऑफ completeness डेड काइंड फॉर्म ऑफ कम्प्लीटनेस प्रॉपर्टी. तर त्याचं स्टेटमेंट काय आहे, इफ L and U are two subsets of set of real numbers such that first L is non-empty, U is non-empty. Second, L union U is nothing but set of real numbers. Third, X belongs to U and Y belongs to L and Y belongs to U. This implies that X is less than Y. Then either L has greatest member or U has least member. हे झालं डेड काइंड कम्प्लीटनेस प्रॉपर्टी काय सांगते, रिअल नंबर इज अ कम्प्लीट ऑर्डर्ड फील्ड. कम्प्लीटनेस प्रॉपर्टी काय सांगते, एखादा आपण सबसेट घेतला रिअल नंबरचा आणि तो जर बाउंडेड अबव असेल तर त्याला सुप्रीमम एक्झिस्ट होतो, आणि तो जर बाउंडेड बिलो असेल तर त्याला काय होतो, इन्फिमम एक्झिस्ट होतो. नाव डेड काइंडनी काय केलं, कम्प्लीटनेस प्रॉपर्टीची एका थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली. डेड काइंड फॉर्म ऑफ कम्प्लीटनेस प्रॉपर्टी. त्यांनी काय केले, 2 सेट घेतले, L आणि U, सच दॅट ते दोन्हीही नॉन एम्प्टी आहेत. ह्याचा अर्थ काय, L मध्ये आणि U मध्ये कमीत कमी एक तरी एलिमेंट आहे, एक तरी रिअल नंबर आहे. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, त्या दोघांचं युनियन केलं तर काय यायला पाहिजे, सेट ऑफ रिअल नंबर्स यायला पाहिजे. आणखीन एक तिसरी कंडिशन काय सांगितली, L मधला प्रत्येक एलिमेंट हा U मधल्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा लहान आहे. जर X बिलॉंग्स टू U and Y belongs to X belongs to L and Y belongs to U, then X is less than Y. That is, L मधला प्रत्येक एलिमेंट हा Y मधल्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा लहान आहे. मग आपल्याला कन्क्लुजन काय मिळतं, जर या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर then either L has greatest member or U has least member. नाव आपण काही एक्झाम्पल्स बघूया. सपोज L is equal to -infinity to 2 and U is equal to 2 to infinity. Now consider these two sets. Now all the properties of dead kind are satisfied. Every element of L is less than every element of U. L and U are non-empty. L union U is nothing but L union U is
L union U is R, that is minus infinity to infinity. L union U is R. First property is what? L is non-empty, U is non-empty. Third property is what? X belongs to L and Y belongs to U. This implies that X is less than Y. So all properties of dead kind are satisfied. Then either L has a least member, greatest member, or U has a least member. Now 2 is the upper bound of L, but 2 does not belongs to L. Now 2 is a lower bound of U, and 2 belongs to U. Therefore 2 is a least member of U. 2 is least member of U. Hence the conclusion is got from dead kind form of completeness property is this: either L has a greatest member or U has a least member. Now here we got least member of U. Now consider another example. L is nothing but minus infinity to 2 and U is 2 to infinity. So all properties of dead kind are satisfied. L is non-empty, U is non-empty. L union U is nothing but set of real numbers. X belongs to L and Y belongs to U. This implies that X is less than Y. Hence either L has a greatest member or U has a least member. Here upper bound of L is 2 and 2 is belongs to this set. So upper bound of L is 2 and 2 belongs to L. Therefore 2 is greatest member of L. So there are infinite examples of dead kind property form. डेड काइंड प्रॉपर्टी काय सांगता येईल? दोन सेट घ्या, त्या एकाला नाव दिलं L, दुसऱ्याला नाव दिलं U. तर पहिली कंडिशन काय आहे? ते दोघं नॉन एम्प्टी असायला पाहिजे. यू कॅन चेक फॉर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सो यू कॅन चेक, दिस इज अ होमवर्क. L is minus infinity to 3 and U is 3 to infinity. L is minus infinity to 1 by 100 and U is 1 by 100 to infinity. L is minus infinity to root 2 and U is root 2 to infinity. L is minus infinity to pi and U is pi to infinity. Now pi is an irrational number and every irrational number is a real number. So you can check for these 4 examples. So consider first example. So L is non-empty, U is non-empty, L union U is R. So either L has a greatest member or U has a least member. Now here is a U has a least member. So example second, all properties of dead kind are satisfied. So either L has a greatest member or U has a least member. Now here see that 1 by 100 is a greatest member of L. Now example third, square root 2. Now all the properties of dead kind are satisfied here. So either L has a greatest member or U has a least member. Here L has a greatest member and fourth U has a least member. Now 4.5. Now this point we have already discussed, so I am going to give this quickly, only revision for this.
4.5 explicit statement of property of real numbers as a complete ordered field. 4.5 that is R is complete ordered field. Now we have seen that there are now R is a field, so a field have 11 properties, 5 properties of addition, 5 properties of multiplication, and 1 AM property, that is distributive property. Ordered structure has 4 properties and completeness has 1 property. So if the set satisfies these all 16 properties, then the set is called as complete ordered field. Now addition, 5 properties of addition, that is R is a abelian group. R is abelian group under addition. So these 5 properties. Now multiplication, 5 properties. R is abelian group under multiplication dot. Now AM property, this is first property, that is one property. A times B plus C is nothing but AB plus AC. We called it as a distributive. Now 4 properties of order completeness, that is 4 property. First, law of trichotomy. Second is transitive. Third, compatibility of ordered structure with operation addition. Fourth, compatibility of ordered structure with operation multiplication. Now completeness property, this is first, that is every subset of a real number which is bounded above has supremum in R. Bounded above set has supremum in R. So if the set satisfies these 16 properties, then we call it as a complete ordered field, and there is only one complete ordered field, which is set of real numbers. आपण पाहिलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या फील्डमध्ये complete ordered field कोणती आहे? Set of real numbers, because first it is a field, also it is ordered structure, and also it satisfies completeness property. Therefore it is complete ordered field. So set of real number is a complete ordered field. Now representation of a real numbers as a point on a straight line. Now new concept. Now new concept I am going to introduce. Representation of real numbers as a point on a straight line.
दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आपण आपल्या स्कूल एज्युकेशनमध्ये भरपूर वेळेस आपण काय काढतो, रिअल लाईन काढतो. पण रिअल लाईन काढत नाही ॲक्च्युली. आपण काय करतो, इंटिजर्स घेतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की आपण आपल्या स्कूल एज्युकेशनमध्ये काय घेतो, इथं 0, इथं 1, इथं 2, इथं 3, दिस इज 4, दिस इज 5. नाव -1, -2, -3, -4. So this goes to plus infinity and this goes to minus infinity. Now this is an integer line. Now 0 is the center of this line and right side positive numbers and left side negative number. This line is called as directed line. If the line has two sides, that is positive as well as negative, then the line is called as directed line. Now see this 1 2 and the distance between 1 and 2 is 1. Now 0 1, the distance between 0 and 1 is 1. Now आता 0 आणि 1 ह्याच्यामध्ये पण काही पॉईंट्स आहेत. इथं 1/2 आहे, इथं 3/2 आहे, इथं 5/2 आहे, राईट. हे सगळे काय आहेत, दिस पॉइंट्स आर रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. आता इथं मी एक पॉईंट देतो, त्याला काय नव्हतं, √2 नाव दिला. √2ची व्हॅल्यू काय असते, 1.414 समथिंग, राईट. नाव सी दिस. मी अशी एक लाईन काढली आणि त्याच्यावर फक्त रॅशनल नंबर्स लिहिले. मी एक लाईन काढली आणि त्याच्यामध्ये फक्त रॅशनल नंबर्स लिहिले, तर ती लाईन कंप्लीट होईल का, नाही. रॅशनल लाईन हॅज अ गॅप बिकॉज इरॅशनल नंबर तिथून निघून जातील ना. हे सगळे पॉईंट्स दिसतील तुम्हाला, पण वर्गमुळात 2 दिसेल का तिथं, नाही, कारण तो इरॅशनल आहे. अँड बिटवीन एनी टू रॅशनल्स देर आर इन्फायनाइटली मेनी irrationals. Between any two rationals, there are infinitely many irrationals. Therefore rational line is not complete. Rational line is not complete. Also if we take एक लाईन घेतली आणि त्याच्यावर फक्त आपण इरॅशनल नंबर लिहिले, तर ती सुद्धा कंप्लीट होणार नाही, कारण बिटवीन एनी टू इरॅशनल्स देर आर इन्फायनाइटली मेनी रॅशनल्स. Between any two irrationals, there are infinitely, between any two irrationals there are infinitely many rationals. Therefore irrational line is not complete. In the sense it does not satisfy the completeness property. म्हणजेच काय, is not a complete, ह्याचा अर्थ काय, it does not satisfy completeness property. Rationals, therefore irrational line is not complete. पहिल्यांदा काय घेतलं आपण, रॅशनल लाईन घेतली. इट इज नॉट कम्प्लीट, कारण कोणत्याही 2 रॅशनलमध्ये काय असतात, इन्फायनाइटली मेनी इरॅशनल्स असतात. आता आपण काय घेतलं, इरॅशनल लाईन घेतली, तर कुठल्याही 2 इरॅशनलमध्ये इन्फायनाइटली मेनी रॅशनल्स असतात. मग ते रॅशनल नसतील तिथं, म्हणजे या 2 एलिमेंटमध्ये काही गॅप येईल. आता काय करा, आपण सेट ऑफ रिअल नंबर्स घेतले अँड वी नो दॅट द सेट ऑफ रिअल नंबर्स इज कंप्लीट. सो रिअल लाईन इज कंप्लीट, देर इज नो गॅप.
real line is complete, there is no gap, there is no gap. मी आता ऑब्झर्व करा, हा थोडासा थिओरिटिकल पार्ट आहे. मी रियल लाईन काढली. दिस इज आवर रियल लाईन x डॅश x. So this is the point O which denote the number 0. This is A which denote 1. This is 2. Now this is a real line. हा आता मी काय करतो, माझा पेन मी कुठंतरी इथं टच केला. मी जिथं जिथं पेन ह्या रिअल लाईनवरती टच करेल तिथं 100% काय असेल, एक पॉईंट असेल, बरोबर. आणि प्रत्येक रिअल नंबरसाठी या रेषावरती कुठंतरी एक तरी पॉईंट आहे, म्हणजे रिअल लाईन ही कंप्लीट आहे. देर इज अ नो गॅप ऑन द रिअल लाईन. देर आर इन्फायनाइटली मेनी नंबर्स अँड देर इज अ नो गॅप. आता हा पॉईंट घेतला, हा कोणता तरी नंबर डिनोट करत असेल, त्याच्याच जवळचा हा पॉईंट घेतला, हा सुद्धा कुठला तरी नंबर डिनोट करत असेल, हा पॉईंट घेतला, हा सुद्धा कुठला तरी नंबर डिनोट करत असेल, हा पॉईंट घेतला, हा सुद्धा कुठला तरी नंबर डिनोट करत असेल. दिस इम्प्लाइज दॅट रिअल लाईन हॅज नो गॅप. सो Dedekind-Cantor axiom what says, for every real number, Dedekind-Cantor axiom, for every real number there is a unique point on a real line. So Dedekind-Cantor axiom काय सांगतं, प्रत्येक रिअल नंबरसाठी त्या रिअल लाईनवरती काय आहे, युनिक पॉइंट आहे. अँड फॉर एव्हरी point on a real line there is unique real number, there is unique real number. Dedekind-Cantor axiom काय सांगतं, रिअल लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटसाठी एक रिअल नंबर असतो, युनिक. अँड प्रत्येक रिअल नंबरसाठी रिअल लाईनवरती एक पॉईंट असतो. हे काय सांगतं, Dedekind-Cantor axiom. सो हा पार्ट आपण इथंच थांबूया. रिअल अनालिसिस बाय S.C. मलिक आणि सविता अरोराचं 4th एडिशन, त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ रिअल नंबर्स ॲज अ पॉईंट ऑन अ स्ट्रेट लाईन ह्या कॉन्सेप्टची थोडीशी थिअरी दिलेली आहे. ती व्यवस्थित वाचा. हा पार्ट थोडासा थिअरॉटिकल आहे, ती व्यवस्थित वाचा. त्याच्यामधल्या बऱ्यापैकी गोष्टी आपण क्लिअर केल्या, त्याच्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार नाही. तुम्ही ते व्यवस्थित वाचा आणि काय अडचण येत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा. थँक्यू.